श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतसार अध्याय 7 महर्षी विद्यारण्याचे प्राकट्य। एकदा पिटिकापुरास एका अवधूताचे आगमन झाले। ते उन्मत्त अवस्थेत असलेले सिद्ध पुरुष होते। पिटिकापूरवासियांनी त्यांना अदृश्य झालेल्या कुक्कटेश्वरातील स्वयंभू श्री दत्तात्रेयाच्या मूर्तीबद्दल विचारले। त्यावेळी ते सिद्ध पुरुष म्हणाले, हे दत्तभक्तांनो, श्री दत्त सकळ पुण्यक्षेत्रात स्नान करून सध्या एका नदीत आहेत। भक्तांनी ती मूर्ती शोधण्यास आपले सर्व कौशल्य पणास लावून ती मूर्ती शोधून काढली। मूर्तीच्या मिळण्याने समस्त पिटिकापूरवासी अत्यंत आनंदित झाले। एक शुभमुहूर्तावर त्या मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना सर्वमंगल अशा सुमती महाराणी आणि ब्रह्मतेज असलेल्या श्री अप्पलराज शर्मा या सच्चिल दाम्पत्यांच्या करकमलाद्वारे झाली। त्यावेळी एक मोठा उत्सव करण्यात आला। त्याचे अध्वर्यू श्री बापनाचार्युलू होते। मंदिरात श्री दत्तमूर्तीची पुनःप्रतिष्ठापना झालेल्या दिवशी श्री बापनाचार्युलूंनी त्या सिद्ध पुरुषास आपल्या घरी भिक्षेस येण्याची विनंती केली। या ठिकाणी त्या सिद्धास बालक श्रीपादाचे दर्शन झाले। या गोडस बालकास पाहताच त्या सिद्धाच्या मनात पुत्रवात्सल्य उत्पन्न झाले। त्यावेळी श्रीपाद मातुल श्री व्यंकटप्पा यांचा खांद्यावर बसून त्याच्या शिखेशी खेळत होता। त्यांनी त्या सिद्धाकडे पाहून स्मितहास्य केले। ते पाहून त्या सिद्धाची समाधीच लागली। समाधीतून व्युत्थान झाल्यावर श्रीपाद त्यांना म्हणाले, माधवा, तुझ्या इच्छाप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना माझे वय 16 वर्षाचे झाल्यावर बुक्कराय करतील। तू हरिहर बुक्कराय याचा पाठीशी सदैव असले पाहिजे। विद्यारण्य महर्षी या नावाने तुझी सर्वकडे ख्याती होईल। तुझे सहोदर सायणाचार्य यांच्या वशात येणाऱ्या शताब्दीत गोविंद दीक्षित जन्म घेणार आहेत। तो गोविंद दीक्षित अन्य कोणी नसून तूच असशील। राजर्षी होऊन तुझ्यावर तंजाऊर संस्थानात महामंत्राचा पदभार सांभाळून कृतकृत्य होशील। श्रीपाद प्रभूंच्या मुखातून हे वक्तव्य ऐकल्यावर त्या सिद्धाच्या नेत्रातून आनंदाच्या अश्रुधारा वाहू लागल्या। त्याने वात्सल्यभावाने श्रीपादास आपल्या मांडीवर बसविले। त्यावेळी श्रीपादाने त्या सिद्धाच्या चरणाचे वंदन केले। त्या सिद्धाने आश्चर्य व्यक्त करता श्रीपाद म्हणाले, तू विद्यारण्य या नावाने शृंगेरी पीठाधिपती होशील। तुझ्या परंपरेत तिसरा शिष्य कृष्ण सरस्वती या नावाने तूच असशील। तुझ्या मनात माझ्याविषयी पुत्रभाव उत्पन्न झाल्या कारणाने माझ्या पुढील नरसिंह सरस्वती अवतारात काशी क्षेत्री कृष्ण सरस्वती या नावाने सिद्ध अवस्था प्राप्त करून तू मला संन्यास दीक्षा देशील। तू संन्यास धर्माचा उद्धार करशील। यास काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा ह्याची साक्ष असेल। श्रीपादाच्या या भविष्यातील घडणाऱ्या घटनाविषयीचे वक्तव्य ऐकून त्या सिद्धास कृतकृत्य झाल्यासारखे वाटले। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।